मीराबाईंनी जसं कन्हैयाला बघितलं असं कोणीच नाही बघितलं मला. हो, सूरदासजींनी एक बघितलं. हो. देखने घनश्याम की सावरी सूरत चाहिए सूरदास की आंधळी आंखें. हो, आंधळ्या डोळ्यांनी दिव्यांग नेत्रांनी सूरदासजींनी जसं कन्हैयाला बघितलं असं कोणीच कन्हैयाला बघितलं नाही. आणि मीराबाईंनी नंतर कन्हैयाला बघितलं. काय मीराबाईचं जीवन आहे तुम्हाला सांगू. तुम्हाला मला भक्ती पंथावर अग्रेसर करणारं चरित्र जर कोणाचं असेल तर ते प्रेममूर्ती मीराबाईंचं चरित्र आहे. अतिशय गोड आहे. काल त्या मीराबाईंचा पुण्यतिथी महोत्सव झाला. आम्हाला महाराष्ट्रातल्या लोकांना हेच माहिती आहे की नामदेवरांनी लहान असताना देवाला काय पाजलं होतं? दूध पाजलं होतं. अगदी बरोबर आहे. नामदेवरांनी लहान असताना देवाला दूध पाजलं होतं. पण वयाच्या 9व्या वर्षी मीराबाईंनी देवाला दूध पाजले. हो, वयाच्या 9व्या वर्षी मीराबाईंनी देवाला दूध पाजले. अतिशय गोड आणि मंगलमय प्रसंग आहे. तुम्हाला सांगू, राजस्थान प्रांत मेडका ज्याला आपण मेवाड म्हणतो. हो, मेवाड मध्ये प्रेममूर्ती मीराबाईंचा प्रादुर्भाव झाला. काय जीवन आहे मीराबाईचं. 9 वर्षाच्या एक मीराबाई, 9 वर्षाच्या मीराबाई आहेत. आजोबा प्रचंड भगवत भक्त आहे. तिथून पुष्कर जवळ आहे. जेवढी म्हणून काही संत पुष्करला जातात आणि पुष्करवरून माघारी जातात. सर्वांना माहिती आहे की दुधाजी परम भगवत भक्त आहे. त्यांना भेटल्याशिवाय कोणी साधू संत पुढे जात नाही. आणि म्हणून लहानपणापासून अनेक साधू संतांचा सहवास मीराबाईच्या जीवनामध्ये लागला. काय आपले जीवन आहे. एक दिवस दुधाजी जर अस्वस्थ तब्येत बरी नव्हती. राजमहालामध्ये चतुर्भुज नारायणाचं मंदिर आहे. चतुर्भुज नारायणाचं मंदिर आहे. आणि देवाला दररोज दूध दाखवण्याचा, दुधाचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. दुधाची अस्वस्थ असल्यामुळे नैवेद्य कोणाला द्यायला, कोणाला पाठवावं. 9 वर्षाच्या मुलीची आठवण आली. आवाज दिला, बेटा मीरा. मीराबाई म्हटली, हा दादू. अरे बेटा इधर आओ, इधर आओ. एक कटोरा देखो दूध का भरा हुआ है, ज्या भगवान को भोग लगा. आणि 9 वर्षाची असलेली मीराबाई तिने तो दुधाचा कटोरा घेतला आणि राजमहालातल्या चतुर्भुज नारायणाच्या मंदिरामध्ये मीराबाई आलेली आहे. 9 वर्षाची मीरा आहे. देवासमोर कटोरा ठेवला. देवाला हात जोडले. भगवान भोग लगाओ. देव दूध पिला नाही. महाराज देव दूध पिला नाही. पुन्हा मीराबाईंनी डोळे उघडले, बघितलं तसंच होतं. देव दूध पिला नाही. मीराबाई म्हटली काहीतरी गडबड झाली. मीराबाईंनी जवळच तुळशीदळ घेतलं. तुळशीदळ घेतलं आणि त्या दुधामध्ये सोडलं आणि सांगितलं, भगवान अभी देखो तुळशीदळ मी छोड़ दिया है, भोग लगाओ. देवाने तसाच भोग लावला जसा दररोज लावत होते. तुमच्या ध्यानात आलं? देवाने तसाच भोग लावला जसा दररोज लावत होते. पण मीराबाईचं समाधान नाही झालं. दुधाचा कटोरा तसाच भरून पडलाय. मीराबाईने देवाला सांगितलं, अरे भगवान पिओ ना दूध. मुझे कुछ स्तुति नहीं आती, वंदना नहीं आती, प्रार्थना नहीं आती. मैं पहली बार मंदिर में आई हूं ना. चलो भोग लगाओ. दादू आज अस्वस्थ है क्या, भोग लगाओ. भगवान परमात्मा भोग लावत नाही. 9 वर्षाच्या मीराच्या डोळ्यामध्ये अश्रू येते. एक राजस्थानी भाषेतलं भजन आहे. मीराबाईची माय मुली आहे. मीराबाईच्या प्रांतामध्ये जन्माला आली ना, त्या प्रांतातलं भजन आहे. इको नका दिवा असंच राहतो. शब्द कळायला पाहिजे तुम्हाला. ते तो आरो गोली मदन गोपाल
कटोरोलाई दूध को भरियो. राजस्थानी भाषा आहे. शब्द कळतात ना? ऐका ना. ते म्हणजे तुम्ही आरोगुणी म्हणजे याचा स्वीकार करा. आणि मदन गोपाल हे त्या देवाचं नाव आहे. शब्दांवर लक्ष द्या. देतो आरोगुणी मदन गोपाल कटोरोलाई दूध को भरियो. भगवान याचा स्वीकार करा. तर भगवान परमात्मा दूध पीत नाही माणूस. मीराबाईंनी देवाला सांगितलं, देवा हो देवा, मी स्वतःहून नाही आली, माझ्या दादूंनी मला पाठवलेलं आहे. ऐका ना शब्द. दुधाजी मन दही विलावन जग में आईचा. दुधाजी मन दही विलावन जग में आईचा. धोली धेनुका दूध गरम कर ल्याई मिश्री घाल. का मैं रूठ गया, का मैं रूठ गया मेडतिया भगवान कटोरोलाई दूध को भरियो. हात जोडले मीराबाईंनी. डोळ्यामध्ये आशू आहेत मीराबाईच्या. मीराबाईंनी सांगितलं, तेव्हा मी नाही आले, माझ्या आजोबांनी मला पाठवले. पांढऱ्या शुभ्र गाईचं दूध गरम करून मिश्री म्हणजे साखर टाकून आणलेले. हे मेढता की भगवान, कसला राग आलाय तुला, घे ना दूध, घे ना, घे ना. तरी देव दूध पीत नाही महाराज. मीराबाई पुन्हा देवाला म्हटल्या की सविधर उठ गया छोगाला कारण कहो महाराज. कसला राग आलाय, कसला राग आलाय. शब्दांवर लक्ष द्या, तुम्हाला आनंद वाटेल. म्हणून मी त्यांना इको लावू दिला. ऐका ना. की सविधर उठ गया छोगाला कारण कहो महाराज. कसला राग आलाय. बरं राग आला असेल मग कारण सांगा ना मला, कसला राग आलाय. आणि अजून सांगू तेव्हा, तुम्ही जर दूध नाही प्यालात ना, माझं काही बिघडणार नाही. काय म्हटली मीराबाई, ऐका. तुम्ही जर दूध नाही प्यालात ना, माझं काही बिघडणार नाही. म्हणजे तुमचे सफरचंदासारखे जे गाल आहेत ना, कोणाचे, हा तुमचे जे सफरचंदासारखे जे गाल आहेत ना, म्हटले हे असे चिपकून जातील ना. ऐका ना मीराबाईचे शब्द की सविधर उठ गया छोगाला कारण कहो महाराज. आणि जर तुम्हाला राग आला नसेल तर दूध कटोर्यो धर्यो सामने पिवनरी कैलास. पिण्याची काय लाज आहे. आणि जर पिला नाही तर काय होईल सांगू. भूका मरतारा, भूका मरतारा चिप जासी तारा गाल कटोरोलाई दूध को भरियो. तुम्ही जर दूध नाही प्याला, माझं काही बिघडणार नाही. तुमचे लालबुंद गाल बसून जातील. आणि तुम्हाला सांगू, मीराबाईच्या सरळ वागण्यावर भगवान परमात्मा प्रसन्न झाले महाराज. अजून एक वाक्य सांगू, ऐका ना. हो दादा, जीवनामध्ये देव प्रसन्न होणं अवघड नाहीच आहे, माणसाचं सरळ होणं अवघड आहे. माणसाचं सरळ होणं अवघड आहे. ज्या मिनिटाला माणूस सरळ झाला ना, त्या मिनिटाला देव प्रसन्न झाला. आम्ही फक्त आमच्या तोंडाने म्हणतो आम्ही फार सरळ आहोत, आमच्या इतकं वाकडं नाही महाराज कोणी. खरंच ना, आमच्या इतकं खरंच वाकडं नाही. आणि मीराबाईचा सरळ भाव देवाने बघितला. हो, त्या मेडताच्या मंदिरामध्ये चतुर्भुज भगवान परमात्मा प्रगट झाला. आणि चतुर्भुज असलेल्या देवानी
2 हातांनी दुधाचा कटोरा उचलला आणि मीराबाई समोर जेव्हा मोठाला लावला, मीराबाईने चटकन पडदा लावला मंदिराचा. भावलिये रो पडदो किन्यो जोड्या दोन हात. राजस्थानी भाषा आहे हो. आणि काय बघितलं मीराबाईंनी समोर? गट गट दूध पिवनने लाग्या 4 भुजाराना पालो राखो छे भगतारी जाकी लाज कटोरो लाई दूध को भर्यो. मीराबाईने चटकन पडदा लावला. देवाच्या हातामध्ये कटोरा आहे. भगवान परमात्म्याने मीराबाईने आणलेलं दूध ओठाला लावलं. घटा 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 भगवान परमात्मा पूर्ण कटोऱ्यातलं दूध पिऊन गेले. सज्जन हो, तुम्हाला सांगू, रिकामा कटोरा खाली ठेवला आणि देवाचं सौंदर्य जेव्हा मीराबाईने बघितलं, मीराबाई मोहित झाली, महाराज मूर्छित झाली. मीराबाई बघायला लागली देवाकडे. इतका सुंदर आहे भगवान, इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे. आणि मीराबाईने देवाच्या चरणाला वंदन केलं आणि हळूच म्हटली, अरे भगवान, तुम इतने सुंदर हो, इतने प्यारे हो, एवढा सुंदर आहेस. मग मीराबाईने देवाला हात जोडले आणि सांगितलं, देवा, माझे आजोबा आजारी असल्यामुळे मला आज मंदिरात येता आलं, नाहीतर तेच दररोज मंदिरामध्ये येतात. म्हणे, मग देवा, मी जर तुझ्याजवळ काही मागितलं तर देशील? देवाने सांगितलं, बोल मीरा, काय देऊ तुला, काय देऊ तुला? मीराबाईने सांगितलं, आता इथून पुढे ना माझ्या आजोबांना काय आजारीच राहू दे. का? म्हणजे मी रोज मंदिरात यायचंय. हा सरळ भाव देवाला आवडतो महाराज हो. मीराबाईचं बोलणं ऐकून भगवान परमात्म्याला हसायला आलं आणि बस मीराबाईने रिकामा कटोरा घेतला. इकडे आजोबा अस्वस्थ असल्यामुळे नगरातले प्रबुद्धगण दुधाजींना भेटायला आलेले होते. त्यात पंडित होते, पुजारी होते, गावातले शेठ, सावकार, नगरशेठ होते, राजसभेतले सभासद होते. ते आजूबाजू दुधाजींना असे घेऊन बसलेले होते आणि मीराबाई हातामध्ये रिकामा कटोरा घेऊन, ऐका ना, रिकामा कटोरा घेऊन हो जेव्हा आल्या तेव्हा दुधाजींनी बघितलं आणि म्हटले, बेटा मीरा, भगवान को भोग लगा दिया? मीराबाईने सांगितलं, हाँ दादू, लगा दिया. चलो फिर हमें प्रसाद दो. ध्यानात आलं तुमच्या? चलो हमें प्रसाद दो. मीराबाई म्हटली, दादू, आज प्रसाद तो बचा ही नहीं, पूरा दूध भगवान पी गए. दादू म्हटली, बेटा, ऐसा नहीं होता, ऐसा नहीं होता, चलो हमें प्रसाद दो. मीराबाई परत म्हटल्या, मैं सच बोल रही हूँ दादू, भगवान पूरा दूध पी गए. आजोबांना राग आला. का? दूध बरेच मीराबाईने पिलं असेल, अडचण काही नाही, पण वाटीभर दुधा करता मीरा खोटं बोलते, खोटं बोलते. पण आजूबाजूला बसलेले पंडित पुजारी होते, ते म्हटले, जाने दो, जाऊ द्या, मीराबाईंनी पिलेलं असेल. कारण आम्ही 24 तास मंदिरात राहतो. पंडित पुजारी लोक म्हणतात, आम्ही 24 तास मंदिरात राहतो, आम्हाला माहिती देव दूध पित नाही. नाही कळलं? आम्हाला माहिती आहे देव दूध पित नाही, देव दूध पित नाही. आम्ही 24 तास मंदिरामध्ये राहतो. सर्वांनी जेव्हा असं सांगितलं, तुम्हाला खरं सांगू, मीराबाई गरकन फिर, राजपूत आहेत ना महाराज हो. मीराबाई गरकन फिरल्यानं सांगितलंय, हम झूठ नाही बोल रहे, मी खोटं नाही बोलत, खरंच देवदूत प्याला, खरंच देवदूत प्याला. मग तिथल्या सर्वांनी विचारलं, दोबारा भी पिएगा? मीराबाईने पूर्ण विश्वासाने सांगितलं, जिसने एक बार पिया है वो दोबारा भी जरूर पिएगा. हा विश्वास महत्वाचा आहे. भक्तीमध्ये हा विश्वास महत्वाचा आहे महाराज. आणि मग काय विचारता महाराज? मीराबाईचे आजोबा सारे साधू संत पंडित पुजारी सारे प्रबुद्ध नगरातले आणि दुधाचा कटोरा मीराबाई जवळ भरून दिला. मीराबाईने देवासमोर दुधाचा कटोरा ठेवला. सारे मंदिरामध्ये कोणी कुठे दडलं, कोणी कुठे दडलं, कोणी खांब्याच्या आड आहे, कोणी वरून बघतंय, कोणी कुठे, कोणी कुठे, कोणी कोपऱ्यात आहे. मीराबाई खरंच देवाला दूध पाजते का बोला? आणि सारे जण मीराबाईकडे पाहतात.
मीराबाईंनी दुधाचा कटोरा समोर ठेवला आणि देवाला सांगितलं, देवा दूध पिणं. भगवान परमात्मा दूध पित नाही महाराज. मीराबाईंनी अत्यंत गोड मनोहार देवाचा केलाय. गिरिधारी गोपाल फिर तू ही यकी नाही हरे गो. शब्द आहे का? पीर तू ही यकी नाही हरे गो गिरिधारी गोपाल. तूच माझ्या हृदयाची निर्जर नाही हरवली ना. माझं काही खरं नाही बरं देवा. हो पी ना दूध. सर्वजण दूध. देव दूध पीत नाही हो. मीराबाईला जर राग आला, मीराबाई म्हटली, प्रथम पात्र में शेष न छोड़ा, अब क्यों पीने से मुख मोड़ा, पीले थोड़ा दूध देवता तेरा कह बिगड़े गो गिरधारी गोपाल. अरे पहिल्यांदा मी जे पात्र आणलं त्याच्यामध्ये ते एक थेंब राहू दिलं नाही. तू एक थेंब दूध राहू दिलं नाही. हा आणि आता तू दूध प्यायचंच नाही म्हणतो. पी ना जरा दूध. काय बिघडणार आहे तुझं? काय बिघडणार आहे? पी ना. बरं देवा खरं सांगू, मी एकटी नाहीये बरं. आता दूध कटोरा भर कर लाई, संग पितामह परिजन लाई, एक ये सब समाज मेरा उपहास करे गो गिरधारी गोपाल. देवा तू जर आता दूध नाही प्यालास, दूध नाही प्याला ना, हे मेडचा मधले सारे लोक मीराला कोठारडी ठरवतील बरं. खरंच मीराला कोठारडी ठरवतील. अरे नुसता मेडता नाही, नुसता हा मेवाड प्रांत नाही, संपूर्ण राजस्थान मीराला कोठारडी ठरवेल. नुसतं राजस्थान नाही, संपूर्ण भारत मीराला कोठारडी ठरवेल. आणि असंच म्हणतील, अरे मीराने स्वतः दूध पिलं होतं. आणि म्हटली देवाने दूध पिलं असं, देवाने दूध पिलं असं. भगवान मला जगामध्ये खोटं ठरवायचंय का? पी ना देवा, पी ना. तू दूध प्यालास ही फक्त मला माहितीये. मागच्या वेळेस मंदिर में मेरी रुचि राखी, माझ्या प्रेमाकरता प्यालास ना. मंदिर में मेरी रुचि राखी, पण लखीन काहुने जाकी. कोणी बघितलं नाही ना ते, कोणी बघितलं नाही. फक्त तू आणि मी, आपण दोघच होतो. मंदिर में मेरी रुचि राखी, लखीन काहुने जाकी. तू जर आता दूध नाही प्यालास ना, आता दूध नाही प्यालास, तुम विनया विनीत मीरा की साखी को न भरे गो गिरधारी गोपाल. प्रभू या प्रसंगाला दुसरं कोणी साक्षी नाही, कोणी साक्षी. मंदिरामध्ये तू मीच होते. कटोरा मी तुझ्या समोर ठेवला, तू मंदिरामध्ये प्रगट झाला, तू मंदिरामध्ये प्रगट झाला आणि तू दोन हातांमध्ये कटोरा घेतला आणि गटा दूध पिलं. हे फक्त मी माझ्या डोळ्याने बघितलंय. पण जग कसा विश्वास ठेवेल देवा याच्यावर? सांग ना. का जगाने विश्वास ठेवावा? का जगाने विश्वास ठेवावा? सारं जग मला कोठारडी म्हणेल. प्रभू तू जर माझी साक्ष नाही दिली ना, आज नाही दिली ना साक्ष, सारं जग मला कोठारडी म्हणेल. आणि मीराबाईच्या एका डोळ्याला दोन धारा सांगितलं. महाराज मीराबाई वृश्चित होऊन धरणीवर कोसळलेले आहे. आणि मीराबाई वृश्चित होऊन ज्या क्षणाला धरणीवर कोसळल्या, त्याच क्षणाला मंदिरामध्ये दिव्य प्रकाश प्रगट झाला.
मंदिरामध्ये जोरात घंटानाद वाजायला लागला, नगारे आपोआप वाजायला लागले, शंख आपोआप वाजायला लागले, मंदिरामध्ये सारे थाळ आपोआप वाजवायला लागले, दिव्य प्रकाश मंदिरामध्ये पसरला. भगवान परमात्मा चतुर्भुज रूपामध्ये मंदिरामध्ये प्रकट झाला आणि चतुर्भुज रूपामध्ये मंदिरामध्ये प्रकट झाल्यानंतर दोन हाताने देवाने कटोरा धरला आणि दोन हाताने भगवान परमात्मा मीराबाईला उठवायला लागला. दुई भुज से नंदलाल जू मी रही रही जगाय. आणि तुम्हाला सांगू, दोन हातांनी मीराबाईला उठवलं. मीराबाईने उठून जेव्हा चतुर्भुज नारायणाला बघितलं, परत मीराबाईच्या एका एका डोळ्याला दोन दोन तारा आहेत. देवाने हातामधला कटोरा परत आपल्या ओठाला लावला. गटा 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 सारं दूध संपून टाकलं. सारं दूध संपलेलं होतं कटोऱ्यातलं. देवाने रिकामा कटोरा खाली ठेवला आणि सज्जनो, तुम्हाला सांगू, 9 वर्षाच्या मीराला देवाने घेतलं आणि आपल्या हृदयाला लावलं. मीराबाईला आपल्या हृदयाला लावलं. मीराबाईच्या डोक्यावरून देवाने हात फिरवला आणि देवाने सांगितलं, मीरा मीरा, काय ग काय ग 8 तास, काय ग 8 तास. गदगद झालेली मीराबाईने परत एकदा चतुर्भुज नारायणाच्या चरणावर नतमस्तक झाली आणि चतुर्भुज नारायणाच्या चरणावर नतमस्तक होऊन मीराबाईने देवाला हात जोडले आणि मीराबाईने देवाला हात जोडल्यानंतर देव मंदिरामध्ये अदृश्य झाला. देव अदृश्य झाला. मंदिरातला सारा प्रकाश संपला. प्रकाश संपल्यानंतर सारे लोक बाहेर आले आणि मंदिराच्या गर्भगृहामध्ये आले. हो, सर्वांना फक्त रिकामा कटोरा दिसला. तुम्हाला सांगू, देव मंदिरामध्ये प्रकट झाला, देव दूध प्याला, पण देव फक्त मीराबाईला दिसला. बाकीच्यांना फक्त रिकामा कटोरा दिसला. मी खरं सांगू, आपली योग्यता फक्त रिकामा कटोरा बघण्याचीच आहे. मीराबाईला फक्त देव दिसला, सर्वांना फक्त रिकामा कटोरा दिसला. बेडकामध्ये एकच जय जयकार घुमला ना महाराज. श्री संत मीराबाई महाराज की जय. आणि असा एकच जय जयकार जेव्हा मेडक्यामध्ये झाला, दुधाची गदगद झाली. आजोबा मीराबाईची 9 वर्षाची पोरगी महाराज मीरा पटकन उचललं, मीरा कडेवर घेतलं, पटापटा पटापटा तिचे मुखे घेतले, तिच्या कपाळावर आपले ओठ ठेवले, तिच्या कपाळाचं दीर्घश्वास म्हणून दुधाजींनी घेतलं. सारे मेडक्यामधले लोक म्हणायला लागले, अरे सुनो सुनो, देखो जग के जोगी भोगी ज्ञानी तपसी त्यागी, आज विधाता की सृष्टि में दूधाजी बड़भागी. दूधाजी बड़भागी, यांच्या इतकं कोणी भाग्यवान नाही आहे या सृष्टीमध्ये. दूधाजी बड़भागी, यांच्या इतकं कोण भाग्यवान आहे? का भाग्यवान आहे? का भाग्यवान आहे? अरे, यांच्या नातीच्या हातचं दूध देव पितो, देव पितो. यांच्या नातीच्या हातचं दूध देव पितो. दुधाजींनी मीराला कडेवर उचलून घेतलं, मीराबाईला आपल्या हृदयाला लावलं. दुधाजी काय म्हटले सांगू सांगू? त्यांनी सांगितलं, अरे बाबा, कृष्ण भक्ति का भाव लिए उर आई मीराबाई. ऐका ना, कृष्ण भक्ति का भाव लिए उर आई मीराबाई, जिसने मेरे जन्म जन्म की पूजा सफल बनाई. या मीराबाईनी माझी जन्मोजन्मांतराची पूजा सफल केलेली आहे. अशा प्रेममूर्ती श्री संत मीराबाईंचा पुण्यतिथी सोहळा काल होता. माझ्या डोक्यात आज म्हणजे सुरुवात केल्याबरोबर मीराबाईचं स्मरण झालं. म्हणून छोटस तुम्हाला मीराबाईचं चरित्र, तुम्हाला खरं सांगू, हे संत चरित्र तुम्हाला मला भक्ती मार्गावर अग्रेसर करायचं काम करतात. हो, म्हणून कीर्तनातून संत चरित्र श्रवण केले पाहिजे महाराज. हो, तुम्हाला सांगू, कीर्तनाचा नियमच हा आहे ना, सगुण चरित्र परम पवित्र, सगुण चरित्र परम पवित्र, सागर वर्णा सज्जन बंदे मनोभावे.
मूर्ती तसावी श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा संतांच्या घरची अशी कीर्तन मर्यादा आहे. सगुण चरित्रांचं जरा वर्णन व्हावं हा एक भाव मनामध्ये आला आणि म्हणून मीराबाईचं जरा चरित्र तुम्हा सर्वांच्या समोर मांडलं.